एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी आज अहिल्यानगर या ठिकाणी जाहीर सभा घेणार होते। शेवटच्या क्षणी पोलिसांनी या सभेसाठी परवानगी देखील दिली, मात्र आता ही सभा होणार की नाही असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। माझ्यासोबत स्वतः माजी खासदार इम्तियाज जलील साहेब। सर, काय नेमकं आता होणार आहे? काय आहे की आत्ताही पोलिसांनी आम्हाला परवानगी दिलेली आहे, पण काल जे घटना अहिल्यानगर अहमदनगरमध्ये जे घडलेली आहे ते सगळं सुनियोजित होतं अशी प्राथमिक जानकारी आम्हाला मिळालेली आहे। पोलीसही त्याच्या बाबतीत तपास करत आहे की ज्या प्रकारे एका ठिकाणी रांगोलीवर आय लव्ह मोहम्मद टाकण्यात आला होता आणि त्याच्या कशी प्रकारची विटंबना करण्यात आली आणि त्याच्यानंतर जे उद्रेक आपल्याला पाहायला मिळाला, पथराव झाला आणि मग लाठीचार्ज झाला। आता जवळपास 40 युवकांना अरेस्ट करण्यात आलेला आहे। अशा परिस्थितीमध्ये आम्हाला तिथे जाऊन काही आमचा जे संदेश आहे ते इतकी घाई नाही आहे। आम्हाला शांती पाहिजे त्या शहरामध्ये, म्हणून पोलीसचे SP जे आहे सोमनाथ घरगे साहेब किंवा IG जे आहे नाशिक रेंजचे कराले साहेब, त्यांनी स्वतः आम्हाला फोन केला आणि त्यांनी सांगितलं मी परवानगी दिलेली आहे, आता तुमच्यावर आहे। मग ओवैसी साहेबांचं म्हणणं असं आहे की जे 40 मुलं जेलमध्ये आहे ते आमचे काही कार्यकर्तेही त्याच्यामध्ये आहे। जोपर्यंत ते बाहेर येत नाही आपण तिथे जाऊन त्यांचे घरवाले इतके परेशान आहेत म्हणून आम्ही निर्णय घेतला। सर, तो प्रकार घडला पोलिसांचं म्हणणं त्याच्यामध्ये, जसं तुम्ही आता सांगताय की तुमचे देखील काही कार्यकर्ते पदाधिकारी त्याच्यामध्ये पोलिसांनी ताब्यात घेतलेले, अटक केलेले, त्यांनी हा सगळा घडून आणला आणि त्याच्यामुळे आता कुठेतरी तुम्ही माघार घेताय। काही राजनैतिक पक्ष ज्यांना माहीत होतं की आजच्या सभेमध्ये खूप सारे मोठे मोठे नेते जे आहे अहमदनगरचे ते आमच्या पक्षामध्ये प्रवेश करणार होते, म्हणून हे सगळं सुनियोजित होतं की कशा प्रकारे वातावरण तिथे बिघडवायचं आणि आज ओवैसी साहेब येऊ नये। आता आम्हाला परवानगी मिळालेली आहे, आम्ही जाऊ शकतो, सभा घेऊ शकतो, पण एक नैतिकता म्हणून, एक जबाबदारी म्हणून की एका शहरामध्ये इतकं भयानक वातावरण असल्यामुळे आम्ही हे एक जबाबदार नागरिक म्हणून आम्ही हे निर्णय घेतलेला आहे। आता 9 तारखेला पुन्हा जाणार आहे। तुम्ही म्हणताय ही सगळं नियोजित होतं का? जो प्रकार त्या ठिकाणी घडला त्याच्या मागे कोण आहे असं तुम्हाला वाटतं? आता काय आहे की खूप सारे पक्षाचे मोठे मोठे नेते जे आहे, सिटिंग कॉर्पोरेटर्स नाही, आता बघा अजितदादा पक्षाचे सिटिंग कॉर्पोरेटर्स आहे ते आमच्या पक्षामध्ये घेणार होते, उद्धव ठाकरे साहेबांचे काँग्रेसचे काही नेते येणार होते, एकनाथ शिंदेचे काही नेते आमच्या सभेमध्ये प्रवेश घेणार होते। तर बहुतेक पोलिसांनाही हे माहिती मिळालेली आहे की काल अचानक जे घडलेलं आहे ते सगळं सुनियोजित होतं। त्याच्या मागचं कारण एकच होतं की ओवैसी साहेबला इथे येऊ द्यायचं नाही, पण आता आम्ही आज नाही जाणार, 9 तारखेला जाणार नक्की। 9 तारखेला ही सभा होणार, 100% प्रवेश होणार 100%। आता जर आपण इथे बघितलं तर आजची सभा जी अहिल्यानगर या ठिकाणी होणार होती ती रद्द करण्यात आलेली आहे। हा संपूर्ण जो होता ओवैसींची सभा अहिल्यानगरला होऊ नये यासाठी हा करण्यात आलेला होता असं इम्तियाज जलील यांचं सांगणं आहे। परंतु 9 तारखेला ही सभा त्या ठिकाणी होईल आणि त्यासाठी पुन्हा एकदा जय्यत तयारी MIM या पक्षाकडून केली जाईल। मात्र आता आज होणारी ही सभा या ठिकाणी पुढे ढकलण्यात आली आहे, रद्द करण्यात आली आहे। कॅमेरामॅन अमोल गवाडेसह मी निकी गई, ABP माझा, पुणे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।